नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टवर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागच्या पॉडकास्टमध्ये आपण ऐकले की एकमेकांवर दोषारोप करून कोणाचेच भले होत नाही. आपली चूक कबूल करून त्यावर सुधारणा केली तर ते जास्त चांगले असते आणि तेनालीराम आपल्याला ते अगदी सहजपणे पटवून देतो. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण तेनालीराम अत्यंत चातुर्याने सगळ्यांची भांडी त्यांना परत देईल का, की तेनालीराम सगळ्यांची भांडी बळकावेल अशी मजेदार गोष्ट ऐकणार आहोत. गोष्ट जन्मभर अशी मेजवानी. तेनालीरामला 2 मुली होत्या. तेव्हा त्या उपवरही झाल्या होत्या. तेनालीरामनं ठरवलं मुलींची लग्न शक्यतो लवकर उरकावीत. तेनालीराम घरोघर जोडे झिजवू लागला, योग्य जावयाच्या शोधात. तेनालीरामला तसा अनुरूप मुलगा मिळाला. साऱ्या दृष्टीने योग्य घरदार, शेतीवाडी, सारं काही हवं तसं. तेनालीरामनं ठरवलं आपली मुलगी त्याच मुलाला द्यायची. लग्न अगदी थाटात करायचे. साऱ्या गावाला जेवायला बोलवायचे. साऱ्यांना उद्गार काढायला लावायचे. भले बहादर कार्य करावा तर असं. पण हे घडावं कसं? साऱ्या गावाला जेवण घालायचं तर एवढी मोठी भांडी कुठून आणायची? घरात भांडी असून किती असणार? गावकऱ्यांना जेवायला कशात वाढायचे? तेनालीराम पुढं मोठं प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्याने डोकं खूप खाजवलं, पण त्याला काही उपाय सुचेना. अखेरीस तेनालीरामनं आपल्या बायकोचा सल्ला घेतला. ती पटकन म्हणाली, हत्तीच्या, हा प्रश्न अगदी चुटकीसारखा सोडवता येण्यासारखा आहे. आपण आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून भांडी कुंडी उसनी आणूया. काम आटपलं की परत करूया. तेनालीरामला वाटलं नामी कल्पना. त्यानं मग तसंच करायचं ठरवलं. दुसऱ्याच दिवसापासून तेनालीराम आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे जाऊ लागला आणि लग्नाकरिता भांडी मागू लागला. लग्नाला भांडी द्यायची नाहीत म्हणजे काय? शेजाऱ्यांच्या उपयोगाला वेळ प्रसंगी पडायचं नाही तर कधी? आपल्याच घरचं लग्न समजून मदत करायला हवी. साऱ्यांनी असाच विचार केला आणि मग एका शुभ मुहूर्तावर तेनालीरामच्या मोठ्या मुलीचं लग्न थाटात पार पडलं. साऱ्या गावाला भोजनावळ मिळाली. प्रत्येकाच्या तोंडून एकच उद्गार बाहेर पडला, मेजवानी असावी तर अशी. गावाला अगदी जन्मभर विसरता यायची नाही. तेनालीरामला कृत्य वाटलं. नाही म्हटलं तरी लग्नाचा असा थोडासा त्रास तेनालीरामला झालाच. त्याने विचार केला, काही दिवस विश्रांती घेऊ आणि मग लोकांची आणलेली भांडीकुंडी परत करूया. तेनालीरामनं तसंच करावयास सुरुवात केली. एके दिवशी असाच शिनवटा घालवत असताना तेनालीरामच्या डोक्यात एक विचार आला. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी आपल्याला किती मदत केली आहे. त्यांच्यामुळेच तर आपण साऱ्या गावाला जेवण घालू शकलो. का नाही आपण त्यांचे उत्तराई व्हायचे? आपण असंच केलं तर? ज्यांनी लग्नाकरता आपल्याला भांडी दिली त्या साऱ्यांची मोठ्या भांड्यात छोटी भांडी घालून ती भांडी परत करायची. तेनालीरामनं तसंच केलं. लग्नाकरिता दिलेली मोठी भांडी त्यातच लहान भांडी घेऊन घरी आल्याचं शेजारी पाजाऱ्यांनी पाहिलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी याबाबत तेनालीरामकडे चौकशी केली. तेनालीरामनं उत्तर दिलं, काय सांगू, तुमची भांडी माझ्या घरी बाळंत झाली. त्यांची पिल्लं ती तुम्हीच ठेवायला हवीत. शेजारी पाजाऱ्यांना गंमत वाटली. ती छोटी भांडी त्यांनी आपल्याच घरी ठेवून घेतली. अशीच काही वर्षे लोटली. तेनालीरामनं आपल्या दुसऱ्या मुलीचं लग्न ठरवलं. पुन्हा एकदा साऱ्या गावाला मेजवानी मिळणार होती. पण यावेळी काही तेनालीराम पुढे प्रश्न उभा राहिला नाही. सारा गाव जेवणार तर स्वयंपाकाला भांडी कुठून आणायची? त्याला हवी तेवढी भांडी द्यायला शेजारी पाजारी अगदी एका पायावर तयार होते. तेनालीरामच्या घरात भांड्यांवर भांडी येऊन पडू लागली. नुसती तांब्या पितळाची नव्हे तर यावेळी सोन्या चांदीचीही भांडी आली होती. तेनालीरामने ओळखलं, शेजारी पाजारी अधाशी होऊ लागलेत. सोन्या चांदीच्या बदल्यात ते तशीच लहान भांडी मिळवायची अपेक्षा करणार साहजिकच होतं. ते तांब्या पितळेची छोटी भांडी बाळंत होतात.
तेव्हा तांब्या पितळाची छोटी भांडी मिळतात. मग सोन्या चांदीची भांडी बाळंत झाली तर सोन्या चांदीची भांडी का नाही मिळणार? लग्न तिथी जवळ आली. सारा गाव कंबर कसून लग्न सोहळ्याला मदत करायला उभा ठाकला. लग्न समारंभ सुखनई पार पडला. गाव जेवणावळ झाली. लोकांनी उद्गार काढले. असं भोजन जन्मात चाखायला मिळालं नव्हतं बघा. आमंत्रित घरोघरी परतले. तेनालीरामही लग्नामुळे आलेला शिनवटा घालवण्यासाठी बाहेरगावी निघून गेला. महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. तेनालीरामच्या घराला कुलूपच होते. त्याचा अजून कुठे पत्ताच नव्हता. शेजारी पाजारी चिंतित झाले. लग्नाला दिलेल्या भांड्यांचे काय? कधी मिळायची ती परत आता? गेल्या वेळी तर तेनालीरामने 4-6 दिवसातच सारी भांडी परत केली होती, एक छोटे भांडे वर देऊन. पण यावेळी तर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच तेनालीरामचा कुठे पत्ता नव्हता. अखेरीस तेनालीराम एकदाचा परतला. शेजारी त्याला स्वस्त बसू द्यायला कुठे तयार होते. ते ताबडतोब त्याच्याकडे आलेच. नमस्कार चमत्कार झाले आणि मग ते लगेच मुद्द्यावर आले. आमची भांडी कधी परत मिळायची? खूप दिवस झाले. तुमची भांडी कुठली? तेनालीरामनं त्यांनाच प्रतिप्रश्न केला. तुमच्या मुलीच्या लग्नाकरिता आम्ही सगळ्यांनी मदती करता म्हणून दिलेली आमची भांडी. शेजारी पाजाऱ्यांनी तेनालीरामला समज दिली. ती भांडी होय. तेनालीराम आठवण्याचा प्रयत्न करू लागला. ती भांडी सगळीच्या सगळी साथ येऊन मेली. भांडी मेली? सारेच शेजारी पाजारी जवळजवळ एकदमच ओरडले. होय, तेनालीराम शांतपणे म्हणाला. लग्न संपता संपता एक वाईट साथ आली आणि तिच्यात सारी भांडी मेली. फार वाईट झालं. शेजारी पाजारी तेनालीरामला दरडावू लागले. भांडी मेली काय? भांडी अशी मरतात काय? दडवली असणार तू कुठेतरी. मी खरंच सांगतो, भांडी मेली. तेनालीराम म्हणाला. तो असा नाही कबूल व्हायचा. त्याला राजासमोरच उभा करूया, म्हणजे मग तडदिशी काढून देईल सारी भांडी. तेनालीराम यावर काहीच बोलला नाही. सारे राजाकडे आले. आपली तक्रार सांगितली. राजालाही त्यांचे म्हणणे पटले. भांडी मरतील कशी? नक्कीच तेनालीरामनं ती लांबवली असणार. राजाला राग आला तेनालीरामचा, आपल्या दरबाराचा. आपलेच लोक जर असे प्रजेला फसवू लागले तर कसं व्हायचं? निदान तेनालीरामनं तरी असं करायला नको होतं. राजाचा राग वाढतच गेला. त्यानं तत्काळ हुकूम सोडला. आत्ताच्या आत्ता तेनालीरामला माझ्या समोर आणून उभा करा. राजसेवक तेनालीरामच्या घरी आले आणि त्यांनी त्याला राजाज्ञा सांगितली. तेनालीराम राजवाड्यात आला. कुठे आहेत ती सारी भांडी? तेनालीरामला पाहताच संतापानं ओरडत राजाने विचारलं. महाराज, भांडी मेली. तेनालीरामनं शांतपणे उत्तर दिलं. एका साथीत ती सारी मेली. भांडी अशी मारतात का कुठं? राजानं अधिकच संतापून विचारलं. का मरू नयेत? म्हणजे भांडी जर बाळंत होतात तर मग ती का मरू नयेत? तेनालीरामनं साऱ्यांना उद्देशून विचारलं आणि मग घडलेली सारी हकीकत तेनालीरामनं राजाला सांगितली. हकीकत ऐकून राजा खोखो हसू लागला आणि तक्रारखोरांना काही सांगावं म्हणून त्यांना आपली नजर दरबारात फिरवली. तो त्याला दिसलं तिथं कोणीच उभं नव्हतं. तेनालीरामचा युक्तिवाद ऐकल्यावर एकही शेजारी तिथं उभा राहिला नव्हता. त्यांना तत्काळ कळून चुकलं होतं की राजाने तेनालीरामचे ऐकल्यावर त्यांच्या रडगाण्याला कोण विचारणार होतं. भांडी गेली असं म्हणून रडण्याचेच आता त्यांच्या समोर उरलं होतं. अर्थात काही दिवसांनी तेनालीरामनं त्यांची भांडी त्यांना परत केली. हे सांगावयास नको. ही गोष्ट खूप सुरस आहे. यात गावकऱ्यांच्या लोभीपणाचे उदाहरण तेनालीरामने कसे सगळ्यांसमोर आणले हे आपण ऐकले. जेव्हा तेनालीरामच्या पहिल्या मुलीचे लग्न होते तेव्हा सगळ्या गावकऱ्यांनी त्या लग्नात खूप मदत केली होती आणि म्हणून तेनालीराम खुश होऊन सगळ्या लोकांना
जास्तीची भांडी परत देतो. तेव्हा गावकरी तेनालीरामला काहीच बोलत नाहीत, उलट खुश होतात. पण जेव्हा तेनालीरामच्या दुसऱ्या मुलीचे लग्न होते आणि लोकांची भांडी तेनालीराम परत करत नाही, तेव्हा मात्र सगळेजण भांडी मागायला येतात. त्यावेळी तेनालीराम उत्तर देतो की भांडी वारली. मग सगळे लोक राजाकडे तेनालीराम विरुद्ध तक्रार करतात आणि तेनालीरामचे उत्तर ऐकून राजा देखील हसायला लागतो. या कथेतून आपल्याला हाच संदेश मिळतो की आयुष्यभर जितकं मिळेल त्यात खुश राहावं, जास्ती लोभीपणा करू नये. पुढील भागात आपण जर खऱ्या आयुष्यात उंदीर लोखंड खायला लागले तर, किंवा चिमणी पोरं पळवायला लागली तर काय मजा येईल आणि खरंच त्यांना ते करता येईल का, ही गोष्ट ऐकणार आहोत. तसेच खरी सुंदरता ही लोकांसाठी काम करण्यात असते की राज्य सुशोभित करण्यात असते, ही गोष्ट देखील ऐकणार आहोत. चला तर मग मंडळी, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा लवकर भेटूया. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच आम्हाला Instagram आणि Facebookला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात लवकरच.